आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। पंचवटी पोलिसांनी आंतरराज्यीय दरोडा आणि घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत टोळीच्या म्होरक्यास अटक। या कारवाईत पंचवटी, आडगाव आणि म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल 13 गुन्हे उघडकीस आले असून सुमारे 4,43,046 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सण उत्सव आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने NIT कॉलेज परिसरात सापळा रचून धनराज सिंग बहादूर सिंग शीख याला अटक केली। त्याच्याकडून घरफोडीसाठी वापरली जाणारी कटावणी, स्क्रूड्रायव्हर, कोयता, कानस, मिरची पूड आणि दोरखंड असं साहित्य जप्त करण्यात आले। चौकशीत आरोपीने गुजरात आणि मध्य प्रदेशातील साथीदारांसह नाशिक शहरात अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिली। त्याच्या साथीदारांमध्ये त्रिलोक सिंग सरदार, अमन सिंग कतार सिंग शिकलकर, बलवीर सिंग उर्फ गोलू सिंग राजू सिंग शिकलकर, आझाद सिंग सतनाम सिंग शिकलकर आणि अनमोल सिंग हरबंश सिंग यांचा समावेश असून त्याचा शोध सुरू आहे। या कारवाईत सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, 2 चोरीच्या मोटरसायकली आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, प्रशांत बोरसे, पंकज सोनवणे तसेच पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बोरसे करत आहेत।